ಸಂವಿಧಾನವನ್ನು ದುರುಪಯೋಗಪಡಿಸಿಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ನಾನು ಕಂಡ್ರೆ ಅದನ್ನು ಸುಡುವುದರಲ್ಲಿ ನಾನೇ ಮೊದಲಿಗನಾಗುತ್ತೇನೆ. ಡಾಕ್ಟರ್ BR ಅಂಬೇಡ್ಕರ್. ಇವಾಗ ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣದಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಸುದ್ದಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ವಿಷಯ ಅಂದರೆ ಅದು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮತ್ತು ಅಮಿತ್ ಶಾ ವಿವಾದ. ಸಂವಿಧಾನದ ಶಿಲ್ಪಿ ಹಾಗೂ ಮಹಾದಾರ್ಶನಿಕ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕುರಿತು ಶಾ ಮಾತನಾಡಿರುವ 19 ಸೆಕೆಂಡ್ ವಿಡಿಯೋ ತುಣುಕು ಹಲವು ಕುತೂಹಲಗಳಿಗೆ ಕಾರಣವಾಗಿದೆ. ಅಮಿತ್ ಶಾ ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಭಾಷಣದ ತುಣುಕನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಎಕ್ಸ್ ಖಾತೆ ಸೇರಿ ವಿವಿಧ ಖಾತೆಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣಗಳಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದು ಅವರಾಡಿದ ಭಾಷಣದ ಸಾಲುಗಳನ್ನು ಉಲ್ಲೇಖಿಸಿ ಕಿಡಿಕಾರ್ತಾ ಇದೆ. ಅಂಬೇಡ್ಕರ್ 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 ಎನ್ನುವುದು ಈಗ ಫ್ಯಾಷನ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ನೀವೇನಾದರೂ ಇಷ್ಟು ಬಾರಿ ದೇವರ ಹೆಸರನ್ನ ಹೇಳಿದ್ರೆ 7 ಜನ್ಮದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಸ್ವರ್ಗ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗ್ತಿತ್ತು ಅಂತ ಅಮಿತ್ ಶಾ ತುಂಬಾ ಅಸಹ್ಯಕರವಾಗಿ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಿದ್ದಾರೆ. ಬಿಜೆಪಿ ಮತ್ತು RSS ನಾಯಕರಿಗೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಮೇಲೆ ಅಪಾರ ದ್ವೇಷ ಇದೆ ಎಂಬುದು ಇದು ತೋರಿಸುತ್ತದೆ ಅಂತ ವಿಪಕ್ಷ ನಾಯಕರು ಕಿಡಿಯನ್ನ ಕಾರ್ತಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಮನಸ್ಮೃತಿಯನ್ನ ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳುವವರು ಸಂವಿಧಾನ ಬರೆದವರನ್ನ ಹೆಂಗೆ ಗೌರವಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರು ಕಿಡಿಯನ್ನ ಕಾರ್ತಿದ್ದಾರೆ. कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ है ये इन्होंने कहा, ये पहले ही कह रहे थे कि कॉन्स्टिट्यूशन को हम चेंज करेंगे, ये इसके खिलाफ हैं, अंबेडकर जी के खिलाफ है, उनकी विचारधारा के खिलाफ है. इनका पूरा का पूरा काम अंबेडकर जी ने जो किया और जो कॉन्स्टिट्यूशन है उसको खत्म करने का है. क्या तो सब पूरा देश जानता है. क्या मांग करते हैं? क्या मांग करते हैं? जी को कहना चाहता हूँ, देश के करोड़ों 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 दलितों, गरीबों, कुचले हुए लोगों, पिछड़े लोगों, वंचितों, उनके लिए बाबा साहब अंबेडकर भगवान से कम नहीं है. मरने के बाद तो पता नहीं स्वर्ग मिलता है कि नहीं मिलता, लेकिन आज इस पृथ्वी के ऊपर ऐसे करोड़ों करोड़ों वंचित आज जिंदा हैं क्योंकि बाबा साहब अंबेडकर ने उस संविधान में उन्होंने जीने का और रहने का अधिकार दिया. जिस तरह से उन्होंने अमित शाह जी ने बाबा साहब अंबेडकर का अपमान किया, करोड़ों लोगों की भावनाएं आहत हुई हैं. मैं खुद व्यक्तिगत तौर पे उनको अपना आदर्श मानता हूं, उनके बताए हुए रास्ते पे चलने की कोशिश करता हूं. जब भी कभी जीवन में मुझे कठिनाई महसूस होती है उनकी जीवनी उठा के पढ़ लेता हूं. उनका संघर्ष हमें प्रेरणा देता है. केवल मेरे लिए नहीं, आम आदमी पार्टी भी बाबा साहब अंबेडकर के जीवन और बताए हुए रास्ते पे चलने की कोशिश करती है. और मेरे जैसे करोड़ों लोग हैं जिनके आदर्श हैं बाबा साहब अंबेडकर. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಾಗೂ ಇಂಡಿಕೂಟ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರು ಹಂಚಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ವಿಡಿಯೋದ ಅಸಲಿಯತ್ತನ್ನ ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಚೆಕ್ ಮಾಡಿ ನೋಡಿದಾಗ ಎಲ್ರಿಗೂ ಕುತೂಹಲ ಕಾಡುವುದಂತೂ ಖಂಡಿತ ಸತ್ಯ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಮ್ಮ ತಂಡ ಇದಕ್ಕಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಶ್ರಮವನ್ನು ವಹಿಸಿದೆ. ಅಮಿತ್ ಶಾ ಸ್ಪೀಚ್ ಇನ್ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಅಂತ ಗೂಗಲ್ನಲ್ಲಿ ಹುಡುಕಾಟ ನಡೆಸಿತ್ತು ನಮ್ಮ ತಂಡ. ಆಗ ಸಂಸದ್ ಟಿವಿಯ ಖಾತೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಪೂರ್ಣ ಭಾಷಣದ ವಿಡಿಯೋ ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಿತ್ತು. ಪೂರ್ತಿ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿದಾಗ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ 75 ವರ್ಷ ತುಂಬಿದ ಹಿನ್ನೆಲೆ ಸಂಸತ್ನಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಚರ್ಚೆಯ ವೇಳೆ ರಾಜ್ಯಸಭೆಯನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಅವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಟಾಂಗ್ ನೀಡಲು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಎನ್ನುವುದು ಈಗ ಫ್ಯಾಷನ್ ಆಗಿದೆ. ಇಷ್ಟು ಬಾರಿ ದೇವರ ಹೆಸರನ್ನ ಜಪ ಮಾಡಿದ್ರೆ 7 ಜನ್ಮದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಸ್ವರ್ಗ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗ್ತಿತ್ತು ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗಿದ್ರೆ ಅವರು ಹೇಳಿದ್ದು ಏನು ಅಂತ ತಿಳಿಯೋಣ ಬನ್ನಿ. ಅಂದ್ರೆ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಹೇಳಿದ್ದು ಸಂಪೂರ್ಣ ವಿಡಿಯೋವನ್ನ ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತೀವಿ. मान्यवर, अभी एक फैशन होगा है अंबेडकर 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 अंबेडकर. इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता. अच्छी बात है ना. सुनिए तो, सुनिए ना, आप सुनिए ना, मैं बताता हूं. हमें तो आनंद है कि अंबेडकर का नाम लेते हैं. अंबेडकर का नाम अभी 100 बार ज्यादा लो, परंतु साच अर्थ में अंबेडकर जी के प्रति आपका भाव क्या है ये मैं बताता हूं. मान्यवर, अंबेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दे दिया? अंबेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूं. सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं और आर्टिकल 370 से मैं असहमत हूं. इसलिए वो छोड़ना चाहते थे. उनको आश्वासन दिया गया, आश्वासन पूरा नहीं हुआ. उन्होंने
इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया। और एक श्री BC रॉय ने पत्र लिखा कि अंबेडकर और राजा जी जैसे दो महानुभाव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा। तो नेहरू जी ने उनको जवाब में लिखा है, राजा जी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा, अंबेडकर के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता है। मान्यवर ये विचार जो खड़गे जी कह रहे हैं ना, क्या आपत्ति है, जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम देना है, कितना उचित है। क्योंकि अब अंबेडकर जी को मानने वाले पर्याप्त संख्या में आ गए हैं, इसलिए आप अंबेडकर अंबेडकर कर रहे हो। मान्यवर, मुंबई के मेयर ने एक पत्र लिखा था, ತನ್ನ ಮೇಲೆ ಬಂದಿರುವ ಆರೋಪಗಳಿಗೆ ತಿರುಗೇಟು ನೀಡಲು ಅಮಿತ್ ಶಾ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನ ನಡೆಸ್ತಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ತಿರುಗೇಟನ್ನ ಕೊಟ್ಟಂತ ಅವರು ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಕೂಡ ಅಮಿತ್ ಶಾ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಸಮರ್ಥಿಸಿಕೊಂಡು ಅವರ ಪರವಾಗಿ ಬ್ಯಾಟ್ ಅನ್ನ ಬೀಸಿದ್ದಾರೆ. ಟ್ವಿಟರ್ನಲ್ಲಿ ಟ್ವೀಟ್ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಅಮಿತ್ ಶಾ ಪರವಾಗಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಬ್ಯಾಟ್ ಅನ್ನ ಬೀಸಿದ್ದಾರೆ. एक बात कॉमन होती है कि बात तथ्य के आधार पर होनी चाहिए और बात सत्य के आधार पर होनी चाहिए। कल से कांग्रेस पार्टी ने जिस तरह से तथ्यों को तोड़ मरोड़ कर रखने का प्रयास किया है, ये अत्यंत निंदनीय है और मैं इसकी निंदा करना चाहता हूं। ये क्यों हुआ? क्योंकि भारतीय जनता पार्टी के वक्ताओं ने संविधान पर, संविधान की रचना के मूल्यों पर, और जब जब कांग्रेस या भारतीय जनता पार्टी का शासन रहा तब शासन ने संविधान के मूल्यों का किस तरह से मूल्यांकन किया, संरक्षण किया और संवर्धन किया, इस पर फैक्ट के साथ भारतीय जनता पार्टी के वक्ताओं ने अनेक उदाहरणों के साथ जनता के सामने विषय रखे और उसमें वो तय हो गया कि कांग्रेस पार्टी अंबेडकर जी विरोधी पार्टी है, कांग्रेस पार्टी आरक्षण विरोधी पार्टी है, कांग्रेस पार्टी संविधान विरोधी पार्टी है, कांग्रेस पार्टी ने सावरकर जी का भी अपमान किया, कांग्रेस पार्टी ने आपातकाल डालकर संविधान के सारे मूल्यों की धज्जियां उड़ा दी, नारी सम्मान को भी सालों तक दरकिनार किया, न्यायपालिका का हमेशा अपमान किया, सेना के शहीदों का अपमान किया और भारत की भूमि तक को संविधान तोड़कर विदेशी देशों को देने की हिमाकत कांग्रेस पार्टी के शासन में हुई। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ಗೆ ಮಾಡಿದ ಅವಮಾನ ಮೋಸಗಳು ಇಂದಿಗೂ ಅನೇಕರಿಗೆ ತಿಳಿದಿಲ್ಲ. ದೇಶದಲ್ಲಿ ಮುಖವಾಡ ಮತ್ತು ತುಷ್ಟೀಕರಣ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡುವವರು ಸತ್ಯನ್ನ ಮರೆಮಾಚಲು ಸದಾ ಯತ್ನಿಸುತ್ತಾರೆ. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಶವ ಸಂಸ್ಕಾರಕ್ಕೆ ಜಾಗ ನೀಡದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ನ ಸೆಂಟ್ರಲ್ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಹಲವು ವರ್ಷಗಳು ಫೋಟೋ ಅಳವಡಿಸದೆ ಅವರಿಗೆ ಮಾಡಿದ ಅವಮಾನ, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕ ಹಲವು ವರ್ಷಗಳ ನಂತರವೂ ಸಹ ಅವರಿಗೆ ಭಾರತ ರತ್ನ ನೀಡದೆ ತೋರಿದ ಅಗೌರವ, ಆ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸೋಲಿಸಲು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹೂಡಿದ ತಂತ್ರಗಾರಿಕೆಗಳ ಕುರಿತು ಈ ದೇಶದ ನಾಗರಿಕರು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ದೇಶದಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾವಂತರು ಹೆಚ್ಚಾದಂತೆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಬೆಳೆಯುತ್ತಾರೆ. ಸದ್ಯದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಭಾರತದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ದಾರೆ. ಆ ಒಂದು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಭಿಮಾನಿಗಳನ್ನ ತನ್ನ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯಾವೆಲ್ಲ ತಂತ್ರಗಳನ್ನ ಹೂಡುತ್ತಿದೆ ಅನ್ನೋದು ದೇಶದ ಜನರು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಭಾವಚಿತ್ರವನ್ನ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ನ ಸೆಂಟ್ರಲ್ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಇಡುವುದಕ್ಕೆ ಹಿಂದೇಟ ಹಾಕಿದಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇವತ್ತು ಅವರ ಫೋಟೋಗಳನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಸಂಸತ್ನ ಒಳಗೆ ಹೊರಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ರಂಪಾಟ ಮಾಡ್ತಿದೆ. ಆದ್ರೆ ಭಾರತ ರತ್ನ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇವರ ಕೈಯಲ್ಲಿ ಆಗಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ನಾವು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಹುದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಅವರಿಗೆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಇರುವಂತಹ ಪ್ರೀತಿ ಕಾಳಜಿ ಎಂಥದ್ದು ಅನ್ನೋದರ ಕುರಿತು.